श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक उपक्रम केले जातात आणि त्याचपैकी एक म्हणजे गुढीपाडव्याची शोभायात्रा. आणि या वर्षीची गुढीपाडव्याची शोभायात्रा अतिशय उत्साहात पार पडणार आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम तर मी तुम्हाला सांगेन, आपण अनेक कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये ठेवले आहेत. त्याच्यामध्ये पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आहे आणि आतापर्यंत 150 लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला दर्शवलेला आहे. त्याचप्रमाणे बाईक रॅली आहे. त्याच जोडीला आपले ढोल ताशा पथक आहेत जे बदलापूर मधले आहेत, ते इथे एक त्यांचा सादरीकरण करतील. त्याच जोडीला लाईव्ह मल्लखांबवाले आहेत, ते मेंबर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे इथे आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन करतील. त्यानंतर लाठीकाठी, त्याचप्रमाणे तलवारबाजी आणि दांडपट्टा असा एक ग्रुप 40 जणांचा आमच्या जोडीला येतोय. तोही अतिशय चांगल्या प्रकारे लाठीकाठी त्यानंतर तलवारबाजी हेही करणार आहेत. आणि त्याच जोडीला अनेक लास्ट टाइम वेगवेगळ्या वेशभूषा करून लोक आले होते. यावेळेस सुद्धा काही सरप्राइजेस आहेत, तर त्या सरप्राइजेस लोकांना अनुभवायला मिळतील. आणि वेशभूषा स्पर्धा मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. तर नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की आपल्या संस्कृतीसाठी हा छोटासा उपक्रम आपण करतो, तर त्या उपक्रमामध्ये आपण पारंपरिक वेशभूषामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावे. कात्रप तलावापासून आपली सुरुवात होणार आहे. 6:30चा टायमिंग आहे आपला. त्याचप्रमाणे सगळ्यांना फेटे पण आपण मोफत हे करणार आहोत. किती वाजता फेटे बांधायचे? फेटे ज्यांना बांधायचे असेल त्यांनी थोडं लवकर यावं. 6:30 पावणे 7 पर्यंत इथे पोहोचले तर ते म्हणजे सगळ्यांचे फेटे बांधून होतील. आणि त्यानंतर इथे एक गुढी उभारली जाईल, आरती होईल आणि पूर्ण शोभायात्रेला लाईनअप मध्ये सुरुवात होईल. बाईक रॅली, वेशभूषा स्पर्धक, त्याचप्रमाणे लेझिम पथक, ढोलताशा पथक, त्यानंतर मल्लखांब, त्याच्यानंतर लाठीकाठीचा ग्रुप, असे अनेक ग्रुप दर्शन इथे घडवतील. घोडे आहेत, त्याच्यावरती अनेक जण, कोण शिवाजी महाराज बनलेला असेल, कोण वेगळं काय काय बनवत आहे. आणि अनेक नागरिकांचा सहभाग आहे. आणि सगळ्यात जास्त सहभाग आमच्या इथे असणार तो ज्येष्ठ नागरिकांचा कात्रप तलावावरचा. मी संपूर्ण बदलापूरला आवाहन करेन की आपण मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हा. आणि एक जशी मुंबईला आपण शोभायात्रा बघतो गुढीपाडव्याची, त्याच अनुषंगाने इथली शोभायात्रा निघणार आहे. तशाच प्रकारच्या रांगोळ्या, मोठ्या रांगोळ्या आपल्याला बघावयास मिळतील आणि अतिशय शिस्तीत ही पार पडणार आहे. प्रशासनाचा सुद्धा आपण सपोर्ट घेऊन हे शोभायात्रा करतोय. पोलीस प्रशासन असेल, ट्रॅफिक पोलीस असतील आणि नगरपालिका प्रशासन, या तिघांचं सहकार्य घेऊन आपण, आणि सगळे माझे सहकारी अतिशय उत्साहात काम करतायत आणि सगळे उद्याच्या तयारीला लागले आहेत. परत एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा देईन आणि सगळ्यांनी रॅलीमध्ये सहभागी व्हावा. रूट रॅलीचा कात्रप तलावापासून सुरू होईल, तो घोरपडे चौकापर्यंत आपला एंड होणार आहे आणि रॅली दिलेल्या टायमामध्ये चालू होणार आहे. 7 वाजता आपण सुरुवात करणार आहोत, जेणेकरून ऊन लागायला नको आणि लवकरात लवकर ती मोकळी होऊन आपण प्रत्येक जण आपापल्या घरच्या गुढी उभारण्यासाठी सज्ज होते. धन्यवाद. रील मेकिंग स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा पण आहे इथे, पण त्याच्यामध्ये बक्षिसं वगैरे कशी असणार आहे, त्यांची निवड कशी केली जाणार? रील कॉम्पिटिशन साठी त्यांना आपण दिलेला आहे. माझा जो इंस्टाग्रामचा जो आयडी आहे त्याला त्यांनी टॅग करायची आहे आणि त्याच्यामधून आम्ही एक टीम बनवलेली आहे. त्याच्यातून एक जे बेस्ट असतील त्यासाठी वेगवेगळ्या प्राइजेस 6,000 पासून रील कॉम्पिटिशनसाठी आहेत. 6,666. त्यानंतर अशा 2-3 प्राइजेस आहेत. त्याच्यानंतर पारंपरिक वेशभूषा स्पर्धा जी आहे ती एक मोठा गट केलाय आणि एक लहान गट. मोठ्या गटामध्ये महिला पुरुष दोन्ही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीत सहभागी होऊ शकतात. फक्त त्यांनी आजचा दिवस, कालचा दिवस लास्ट टाकलेला होता आम्ही, पण आजच्या दिवशी पण त्यांनी एनरोलमेंट करावी, जेणेकरून ती आमची जी टीम आहे त्यांना ते कॉम्पिटिशन मधून नंबर वगैरे जे देण्यासाठी आम्हाला इझी होईल. आणि त्याच्यासाठी पहिलं प्राइज आहे 9,999, सेकंड प्राइज 7,777 आणि तिसरं 5,555. आणि लहान गटासाठी सुद्धा आपण प्राइजेस ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा लास्ट टाइम आमच्याकडे भरपूर स्पर्धक आले होते. यावर्षी सुद्धा एक 50 ते 60 स्पर्धक अवेलेबल झालेले आहेत, त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि पूर्ण टीम वेगळ्या पद्धतीत काम करते. आमचा त्यांची नाश्त्याची, पाण्याची सगळी व्यवस्था इथे सगळ्यांसाठी व्यवस्थित केलेली असेल, जेणेकरून कोणाला कसलाही त्रास होणार नाही.